हाथ नीचे। खरं तर आचारसंहिता आहे, काही सत्कार आपल्या खोपोलीतील मान्यवरांचे करायचे होते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा सत्कार आपण ह्या वेळेला घेतलेला नाही आहे. येणारा आपला एक महाराष्ट्र दिन असेल, नाहीतर येणारा कुठलाही कार्यक्रम असेल, त्यात आपल्या सर्व सन्माननीय जे काही सत्कार मूर्ती असतील त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. खरं तर 4 वर्षानंतर नगर परिषदेवर कौन्सिल गठीत झालेली आहे. या काळामध्ये नवीन जे नगरसेवक आलेले आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक, मी खोपोलीकरांना खूप धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारची बॉडी आपण येथे दिलेली आहे. आमच्या माध्यमातून खोपोलीत भविष्यातील काही 4-5 आम्ही ह्या 1-2 वर्षात टार्गेट ठेवलेले आहेत. नगरसेवकांची एक अनौपचारिक बैठक घेऊन आम्ही काही प्लॅनिंग ठेवलेलं आहे की आपल्याला हॉस्पिटलचा सर्वात खूप मोठा मुद्दा अडचणीचा वाटत असतो, तो समोर आम्ही ठेवून उपजिल्हा रुग्णालय किंवा CSR फंडातून चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचं मुख्याधिकारी साहेब असतील, पूर्ण HOD असेल आणि आम्ही टीमनी सर्वांनी नगरसेवकांनी ठरवलेलं आहे. त्याचबरोबर भरपूर साऱ्या अशा काही अडचणी आहेत, त्या नियोजनबद्ध आमदार साहेब महेंद्रशेठ थोरवे यांच्या विकास निधीतून भरपूर कामं पेंडिंग आहेत. येणारा काळ हा खोपोलीसाठी 5 वर्षाचा नवीन विकास पर्व असेल. मी आपल्याला आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला मी आश्वासित करतो. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असताना थोडीशी जागेअभावी अडचण होत असते, परंतु त्याचं सुद्धा आम्ही एक प्लॅनिंग करण्याचं ठरवलेलं आहे. कदाचित बाजूची जागा असेल, मी आता मुख्याधिकारी साहेबांची तीच चर्चा करत होतो की आपल्याला एक चांगलं नियोजन करावं लागेल की जुनी इमारत जेव्हा होती तिथं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन होत होतं, इथे थोडीशी अडचण निर्माण होते. नवीन इमारत जेव्हा झाली तेव्हा कोविड होता, त्यानंतर प्रशासकीय राज्य होतं. प्रशासनाला काही अडचणी असतात, काही निर्णय घ्यायचे असतील तर, परंतु आता आपण नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहोत. त्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्यासमोर ठेवणार आहोत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य नेहमीच लाभत राहतं. त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुझे क्यों आग से दरिया बहता है, तू कहती कि तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू। सर्व ही शाळा सतत प्रथम आणि द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर घेते आणि खोपोली नगरपालिकेसाठी ही नक्कीच आपली सन्मानाची बाब आहे. यासाठी आमचे अध्यक्ष साहेब असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, आपण सगळेजण असाल, या सर्वांचं सहकार्यामुळे हे शक्य झालं. त्यामुळे या पालकांचं अभिनंदन. आजच्या या सोहळ्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित झालात, त्याबद्दल या नगरीचे नगराध्यक्ष सन्मान्य कुलदीपकजी सर्वांचं आणि पत्रकार बंधू या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खोपोली नगरपालिकेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रातली